सारंगाव सारंगावने प्रथम क्षेत्ररक्षण जिंकून नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि विक्रमसिद्धी संघास फलंदाजासाठी आवाहन केलेलं आहे. आणि सलामाची जोडी आलेली ती महेश काबुकर आणि राजेश पाटील. आणि प्रथम षटक घेऊन होतो तो बजरंग संघाचा कर्णधार. सामन्याची सुरुवात होताना पहिला चेंडू हा पण फुलचा फटका स्क्वेअरकडे. दरम्यान एक धाव पळून काढलेले आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या आहे 1 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. महेश आणि राजा ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि अगदीच या सामन्याचा जर आपण विचार केला तर अगदीच एक मोठा सामना प्रेक्षकांना हा पाहायला मिळतोय. त्याच रीतीने जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ अस्तित्वाची लढाई देण्याकरता सज्ज होत आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 1 धाव फलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळते आणि सावध रीतीने आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची धोका मात्र पत्करला जात नाहीये. एक जमेची बाजू पाहायला मिळते. फलंदाज महेश आणि राजा या दोन फलंदाजांकडून. यावेळेस मात्र चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न. इट्स आउट ऑफ दी विकेट. चेंडूची हाताळणी नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे आणि त्या कारणास्तव एकंदर 2 धावा या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार. आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय फलकावरती 5 या अंकावरती. दरम्यान संजय ठाकरे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2024 मध्ये जी चाचणी स्पर्धा आपण पाहतोय. सोनाळे गावचं हे मैदान. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज बजरंग यांच्या माध्यमातून. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. धावसंख्या 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे. अपेक्षा आहे मोठ्या फटक्याची. जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी अपेक्षित आहे, ती फलंदाजी होणं इथून मात्र या अखेरच्या चेंडूवरती पाहायला मिळेल का? सर्व प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूकडे. पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक धाव जरूर मिळाली एका धावेच्या मदतीनं. एक षटकाची अखेर आणि धावसंख्या फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय. आणि चांगलं षटक हाताळलं गेलंय गोलंदाज बजरंग यांच्या माध्यमातून, कारण की दुहेरी धावसंख्येकडे इथून मात्र ओलांडता आलेली नाही धावसंख्या. प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा चांगली आहे आणि असाच खेळ मात्र पुढच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. तर वळूया सामन्याकडे. एक संत शांत सुरुवात आपल्याला या ठिकाणावरनं पाहायला मिळते, कारण पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर निकम येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे करता धरता सन्माननीय विजेंद्र ठाकरे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतायत, कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. महेश काबूकरचा कॅच अर्थातच सोडणं कदाचित तुम्हाला महाग देखील पडू शकते, कारण महेशकडे भरपूर मोठी क्षमता आहे, सातत्याने चांगलं परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी करत आला आहे. आता मात्र जीवनदान मिळालं आहे आणि या जीवनदानाचा पाहूया कुठपर्यंत आणि कशा प्रकारे फायदा घेईल निकम. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला भिडकावलंय ऑन साइडला. मी आधीच म्हटलं होतं महेश ज्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, साधावा षटकार. अतिशय सुरेख फटका, मागच्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र हा षटकार आलाय. निकम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. हे चित्र आपण भरपूर वेळा पाहिलंय. नक्कीच एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज आक्रमक होताना आपण खूप वेळा पाहिलंय. ते चित्र पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. महेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार आल्यात. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे, ऑन साइडला पुन्हा एकदा भिडकावलाय. बॉल पहिल्या टप्प्यावर निघून जातोय, सीमा पार, मिळतील 4 धावा, चौकार.
सुरेख फटकेबाजी महेश काबूकरच्या बॅट मधून आपण पाहतोय प्रहार होतोय. पहिलं षटक बजरंगच्या माध्यमातून भरपूर चांगल्या प्रकारे फेकलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कॅच ड्रॉपचा परिणाम आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस स्टॉपेज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. व्हेरी बिग फाईट ठाकूरपाडा वर्सेस भादवड. दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या भरपूर मजबूत आहेत. चांगलं बॅटल तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल. गावदेवी भादवड विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. निकम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या दिला गेलाय. यस भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार दत्ताजी तरे आपल्यास विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 29. 29 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 8 धावांचं तर दुसरं षटक 21 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मात्र प्रहार 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 पाहायला मिळाला. 21 धावा कुठून काढल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याच्या जोरावर आता मात्र धावा झाल्या आहेत 29. षटक क्रमांक 3 फुलाजी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल या बॉलेचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. चांगला बॉल. निर्धाव चेंडू सोबत या षटकाची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. महादेव ठाकरे सर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. मित्र एक वेल होती, एक काल होता ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे. मात्र आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. नक्कीच थ्रो गोलंदाजी कोणत्याही स्पर्धेत चालत नाहीये. गोलंदाज 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का हे पाहणं मात्र या ठिकाणावरनं अनिवार्य ठरेल. शिवाजी मडवी सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ॲज अ थर्ड अंपायर. यस भाऊ पाटील सर देखील त्या ठिकाणी आहेत. बोले आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिला बॉल तर निर्धाव फेकलाय आणि आता मात्र षटकातील दुसरा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. प्रयत्न तर चांगले झाले होते मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील पुन्हा एकदा चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा.
आता मात्र मुकेश याने केलेली चुकी किती महाग ठरते सारंगाव टीमला हे मात्र आपण पाहू शकता. मुकेशने जो झेल सोडला होता महेश काबूकरचा, त्यावेळेस मात्र महेश फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवर खेळत होता आणि त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आलाय. वॉट बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल फुलाजी पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून जातोय सीमा पार, साधावा षटकार. वैयक्तिक 45 या माफ करा 45 धावा झाल्या आहेत, मात्र वैयक्तिक 39 या धावसंख्येवर खेळतोय महेश काबूकर. वाडा बॅटिंग. या वेळेचा बॉल कव्हर छवरून उडवलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या चाचणी स्पर्धेचा विचार केला तर पिंपलास या ठिकाणी अशोक म्हात्रे पोगाव संघाचा खेळाडू ज्याच्या बॅटमधून आपण अर्धशतक पाहिलंय, मात्र अजून एक अर्धशतक पाहायला मिळेल का पाहूया. महेश काबूकर चांगली फलंदाजी करतोय त्या ठिकाणी. नक्कीच आणि दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर याआधी आपण जे रेग्युलर क्रिकेट पाहिलंय, सिटी क्रिकेट पाहिलंय, ज्यामध्ये हंसिका स्पोर्ट पोगाव या टीममधून दोघेही खेळत होते, आज देखील तोच भन्नाट फॉर्म दिसून येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल कव्हरच्यावरून उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 49. 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत, मात्र त्यामधील वैयक्तिक 43 धावा ज्या आहेत त्या महेश काबूकरच्या बॅटमधून आल्यात. आता मात्र शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. पाहूया अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. मॅन इन येल्लो कॅप महेश काबूकरच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आतापर्यंत. सुरुवात तर भरपूर चांगली झाली होती. सारंगाव टीमच्या बाजूने जे पहिलं षटक फेकलं होतं बजरंग या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र षटक क्रमांक 2 पासूनची सुरुवात झाली आहे अप्रतिम फटकेबाजीची आणि त्याला कारण मुकेश देखील असेल. यस, षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र तब्बल 21 धावा खर्च केल्या निक्कम या गोलंदाजाने. त्यानंतर षटक क्रमांक 3 ज्या षटकामध्ये फुलाजीच्या माध्यमातून तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्यात. अतिशय मागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली निक्कम आणि फुलाजी या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून, परंतु बजरंगची प्रशंसा करावी लागेल. सुरुवात अप्रतिम करून दिली होती. मात्र क्रिकेट आहे, कोणत्याही क्षणी नक्कीच पारडं कधी या टीमचं जड तर कधी त्या टीमचं जड. नक्कीच वार तर झाला होता, परंतु पलटवार देखील पाहायला मिळतोय. आता शेवटचं षटक. मानाजी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल मानाजी. समोर आपण राजेशला पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, कारण चेंडू डोक्यावरून पार, सीमा पार, साधावा षटकार. बाट मधून हा षटकार. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर टॉस उडवला जाईल. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. झेल खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. पंचावन्न धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र राजेश हा खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये.
अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमधील आणि त्यानंतर मात्र टॉस उडवला जाईल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. मानाजी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेवर समाधान मानतोय त्या ठिकाणी महेश. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर अब तक 56. अर्धशतकापासून 7 धावा दूर आहे महेश. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं, हवा तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 57 वर पोहोचलंय. या षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली होती, मात्र कमबॅक चांगलं केलंय आतापर्यंत मानाजी या गोलंदाजाने. हायवे एंडकडनं पुन्हा एकदा मानाजी सज्ज झालाय. समोर आपण जितूला पाहतोय. यावेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर चेंडू हाताला होता आणि त्या कारणास्तव पंचांनी व्हाईट बॉल दिलाय त्या ठिकाणी. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने, फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. जितूच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. जितूने देखील या स्पर्धेमध्ये खूप आकर्षित केलंय, ज्या प्रकारे फलंदाजी गोलंदाजी केले. या आधीच्या मॅचमध्ये जितूच्या बॅटमधून आपण 44 धावा पाहिल्या होत्या, तर यावेळेस महेश नॉट आऊट 44 वर खेळतोय. यावेळेस देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनला चेंडू उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल होता आणि त्या कारणास्तव हा धोका पत्करला होता. एकच धाव मिळेल, रनआउटची विकेट. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 63 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 64 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने. चला टॉससाठी या. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टीम भादवडचे कॅप्टन आपण देखील या. के मडवी यस आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. बालाराम भुईर दादांना देखील विनंती आहे की आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. तर टॉस या ठिकाणी उडवला जातोय. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन कॉल करतायत. छापा असं म्हणणं आहे त्यांचं आणि ते झालंय. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून घ्या. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन संतोष ठाकरे माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस, टॉस जिंकलाय, काय करणार सांगतो तुम्हाला. यस, डिसिजन पेंडिंग ठेवलाय. मात्र टीम मध्ये काही बदल असेल की तोच संघ खेळेल? बोल नाही, तो संघ नक्कीच ते डिसिजन थोड्या वेळात सांगतायत. तर काही हरकत नाही आहे, डिसिजन थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. टॉस जिंकलाय अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. थोड्या वेळात डिसिजन आमच्यापर्यंत आला की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तत्पूर्वी बोलूया आपण मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स.
यस वळूया आपण मॅचच्या दिशेने. पहिली इनिंग कंप्लीट झाली. धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 63 धावा झाल्या आहेत. 64 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम सारंगाव समोर. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चौसष्ट धावांचे लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग आपण पाहूया कशा प्रकारे केला जाईल. माधव ठाकरे सरांसोबत नक्कीच काहीतरी चर्चा करताना महेश वारे यांचं देखील सहकार्य. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25चा हा अंतिम दिवस. मात्र अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी नक्कीच मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. थोडं स्पीडअप करा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हिम्मत विथ फुलाजी. तर फ्रंट लाईन षटक महेश काबूकरच्या हातामध्ये चेंडू. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल जागा बनवली होती फटक्यासाठी. मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. राजेश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल सोबत सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर फुलाजी. या वेळेस विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु अव्वत असं संपर्क नाहीये. बॅटची कडा लागली त्यानंतर या शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पुढची मॅच भरपूर मोठी मॅच आहे. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ज्या ठिकाणी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी भादवड या दोन टीममध्ये फाईट पाहायला मिळेल. टॉस श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी गावदेवी भादवड टीमला इन्व्हाइट केलंय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे त्या ठिकाणी. फोर्टी प्लसची A1 जोडी. सकाळच्या सत्रात आपण प्रमोद दादा भोईर यांना ॲक्शनमध्ये पाहिलं होतं. तर आता मात्र गणेश दादा ठाकरे यांना ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका. मॅन इन ब्लू. या बलेच पटका चांगला आहे. बॉल निघून जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौका सरकले. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. हॅलो. हा पाठवतो. एक जरा मॅच चालू आहे ना तर पाठवतो मला एक. हां हां पाठवतो. सर्व पाठवतो. हां 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 ठीक आहे पाठवतो. सुभाष दा एक 5 मिनिटं थांब फक्त. लगेच कॉल बॅक करतो मी तुला. आवड 5 मिनिटं थांब. लगेच कॉल बॅक करतो. 5 मिनिटं जरा बाजूला जाऊन लगेच कॉल बॅक करतो.
तर षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. चौसष्ट धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात टीम सारंगावसाठी 11 धावा. थोडं स्पीडअप करा वडोनगर टीमचे कॅप्टन प्लीज. विनंती असेल वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. भरपूर मॅचेस या ठिकाणावरनं कंप्लीट करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जितू येतोय. पाहूया जितू कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. महेश काबूकरच्या बॅटमधून देखील आणि बॉलमधून देखील चांगलं परफॉर्मन्स या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं. जितू बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये. बिगिट मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. जितू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अप्रतिम झेल. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय. फलंदाज बाद. लागेल आणि आवरत असताना मात्र बिगिट मोठ्या फटक्यांचा प्रयोग करावा लागेल. जितू. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पॉइंट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला महेश चेंडू उचलतोय. फेकी करतोय. त्या दरम्यान एकच धाव. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावर आहेत. वेलकम हरेश दादा ठाकरे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जितू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. प्रकारे मागच्या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम प्रदीप जोशी साहेब. संघटनेचे सचिव आहेत. अफाट मेहनत अफाट कष्ट या स्पर्धेमागे.
जितू पुन्हा एकदा यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू अवैध आहे. यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. फटका चांगला आहे. तत्पूर्वी धावा मिळत आहेत 2. दर्जेदाररित्या जर आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या इथून मात्र ही फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. सामन्याची सध्या स्थिती राजा दिवेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ते एकूण एकंदर 11. व्हाईट बॉलचा इशारा. 64 या अशा भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण विकेट्स इथून मात्र मिळवण्यामध्ये यश मिळालंय. फलंदाज लहू बाद झालेला आहे. मुकेश बाद झालेला आहे. फलंदाज निकम आणि फुलाजी 2 खेळाडू खेळपट्टीवरती आहेत. गोलंदाज भिरू 1 धाव अंकित केली जाते. गोलंदाज भिरू याचा जर आपण विचार केला तर या मॅचमध्ये दबाव वाढवण्याकरता या गोलंदाजाला आणलं गेलंय. यावेळेस मात्र टप्प्या अखेर चेंडूची फेकी 1च धाव. एकेरी धावांनी आता मात्र काही होणार नाही आहे. मोठ्या फटक्यांकरता जावं लागेल. अन्यथा जर आपण पाहिलं तर सामन्यापासून कुठेतरी दूर जावं लागेल. 9 चेंडू आणि 41 धावांची गरज. जोरदार तडाखा गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी डाऊन द ग्राउंड चेंडूवरती झेपावला क्षेत्ररक्षक. लॉंगॉन सीमारेषे जवळचा आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकते. 24 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत A1 जोडीचे शिलेदार गणेशदादा ठाकरे यांना. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय 25 या अंकावरती. 7 चेंडू आणि 39 धावांची गरज. सामन्यापासून कुठेतरी दूर निघून चाललाय जे हनुमान सारंगाव संघ. आणि या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये एक चांगली संधी निर्माण होऊ शकते. भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी. निघून गेला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे.
विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ पुढील गोलंदाज त्वरित आपण मार्गक्रमण करा. अतिरिक्त वेळ इथून मात्र खर्च होतो याची आपण नोंद घ्या. वेळेच्या बाबतीत आज मात्र हायगाई केली जाणार नाही याची नोंद घ्या. अगदीच जर आपण पाहिलं तर गावदेवी भादवड आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ दोन्ही संघ एक एक पाऊल दूर आहेत सेमीफायनल करिता. आणि अगदीच या 6 चेंडू नंतर सेमीफायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे. चला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ प्लीज कोऑपरेटर्स. पंच आपण सुद्धा सक्त ताकीद द्या कारण की अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत त्याची नोंद घ्या. धन्यवाद प्रमोददादा भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. आपण पाहतोय भिवंडी 40+ क्रिकेट मंडळ आणि या मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष दत्ताजी तरे यांच्या वतीने मंडळाकरिता 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तत्पूर्वी झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय. या मंडळाचे सन्मान्य उपाध्यक्ष दत्ताजी तरे यांच्या वतीने 10,000 रुपयाची देणगी मंडळाकरता आलेली आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. अनेक अनेक धन्यवाद. तर चुकीची दुरुस्ती आहे. 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे दत्ताजी तरे यांच्या वतीने. भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आपण पाहतोय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकरता नेहमीच एक पाठीशी उभं असणारं खंबीर व्यक्तिमत्व. यावेळेस मात्र उशिराने आलाय पण जरूर आलाय तो षटकार. मिळतील या धावा 6. मात्र 31 या अंकावरती पण उशीर तर झालाय. पण अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4. या 4 चेंडूवरती जर मात्र षटकार लगावले गेले तर मात्र फलंदाजाला एक टी शर्ट जरूर दिला जाईल उद्योगपती नाना गोंधळी यांच्या वतीने. पण मात्र सारंगाव संघाचा प्रवास इथून मात्र निश्चितच संपेल यात ते मात्र शंका नाही. पण एखादा चमत्कार जर घडला तर मात्र सारंगाव संघ पुन्हा एकदा आपलं आव्हान हे कायम ठेवू शकतो. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी आणि झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. संख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 31 धावा. तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण की 3 चेंडू आणि राजा दिवेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 33 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहे गली रिजन मध्ये. तत्पूर्वी एकच धाव आणि पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनल मध्ये दाखल होताना. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशात वर. व्हॉट अ सेलिब्रेशन. फलंदाज बाद. गेले जेजुरा निळा घोळ